हाय गाईज मी त्याला बोलली DNA टेस्ट करून तुला काय हासिल झाला, काय भेटला हे करून. तर मला बोलतो मला एक म्हणजे असा विश्वास झाला की हा माझा मुलगा आहे. मी बोलले म्हणजे आतापर्यंत तुला विश्वास नव्हता की तुझा मुलगा नाही. मी जेव्हा बोलली की तुझा मुलगा तुझा असा दिसत नाही, माझा असा दिसतो, तेव्हा तू जाऊन टेस्ट केला. अगर मी बोललीच नसती तर तू काय केलं असतं. आणि मी बोलली 2010 मध्ये लग्न आलं, 11 मध्ये मुलगा आला, तर एवढा तर माणसाने दिमाग असाय पाहिजे ना. मी बोलली तर माझी बहीण नाही, माझी नणंद बोलते जास्त बोलायचं नाही माझा भावाला, नाही तर मी तुला मारीन. मी बोलले ए हात लावून दाखव, आता फक्त हात लावून दाखव, मग पुढे काय करायचं ते मी करते. तर तिने मला समजलं. तर दोन नणंद आणि हे, आणि मग त्या टायमाला मी मार नाही खाल्ला गाईस. त्या टायमाला मी मार नाही खाल्ला. त्या टायमाला मी मारली त्या लोकांना, मी मारली. आणि चौकीत ते लोक चौकीत गेला, तिघं भाऊ बहीण चौकीत पळाले. आणि तिथं जाऊन बोलतात ह्या लोकांनी मला मारली, हिनी मला मारली. पोलीस बोलतात ही ॲक्टिव्ह लेडीजनी तुम्हाला तिघांना थोबडवली. ते बोलतात हां हिनी मारली आम्हाला, हिच्याबरोबर आमचं थोडं बोलणं झालं तर हिनी. मी पोलिसांना सरळ सांगितलं, मी बोलले आम्ही दोघं नवरा बायको आम्ही बोलत होते, ह्यांनी माझ्या मुलाचा DNA टेस्ट केला तर मी त्याच्याबरोबर बोलते. तेव्हा ही मध्ये बोलली की माझ्या भावाला बोलायचा नाही तर मी तुला मारीन. मी बोलली का मारीन, हर टायमाला काय मी मार खायला बसले. तेव्हा जाऊन मी ह्या लोकांना मी मारली मी स्वतः कबूल करते. आणि मी तर नाका भिकावर वार केले डायरेक्ट. पुढे काय झालं ना काही, उद्याचा ब्लॉग